वसई तालुक्यातील विरारच्या मारंबळपाडा ते पालघर तालुक्यातील सफाळेच्या खारवाडेश्री पर्यंतची अशा बहुचर्चित रोरो सेवेचा शुभारंभ शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 पासून प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे। महाराष्ट्र सागरी महामंडळामार्फत मेसर्स सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड संस्थेद्वारे रोरो फेरी बोट सेवा सुरू करण्यात आली आहे। या सेवेमुळे सफाळे ते विरारचे अंतर केवळ 15 मिनिटात गाठता येणार आहे। सध्या हे अंतर पार करायला रस्ते मार्गाने 1 ते 1.5 तासांचा वेळ लागतो। आता समुद्र मार्गाने प्रवासाचा वेळही वाचणार आहे, तर इंधनाचीही बचत होणार आहे। वसई विरार आणि मीरा रोड भाईंदर शहरादरम्यान रोरो सेवा मागील वर्षात सुरू करण्यात आल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात विरार ते सफाळे म्हणजेच मारंबळपाडा ते खारवाडेश्री अशी रोरो सेवा सुरू झाली आहे। ही सेवा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी प्रवासी व पर्यटकांची भरपूर गर्दी पाहायला मिळाली। वसई विरारकरांना रस्ते मार्गाने सफाळे पालघर गाठण्यासाठी 1 ते 1.5 तासाचे अंतर पार करावे लागत असते। अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाने पालघरला जाण्यासाठी 1.5 तासांचा वेळ लागतो। तसेच वाहतूक कोंडीत अडकल्यास वेळ अधिक लागतो। रस्ते महामार्गाबरोबरच रेल्वेने पालघरला जाण्यासाठीही तितकाच वेळ लागतो। त्यातच लोकल सेवेची कमतरता असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असतो। यासाठी वसईप्रमाणे विरार ते पालघर देखील रोरो सेवा सुरू करावी यासाठी नागरिकांची मागणी होती। त्यानुसार माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी याबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता। मात्र यावेळी नवनियुक्त भाजपचे आमदार राजन नाईक यांच्या उपस्थितीत ही सेवा सुरू झाली। विरार ते सफाळे रोरो सेवेसाठी विरारमधील मारंबळपाडा जेट्टी तयार झाली आहे, तर सफाळेमधील खारवाडेश्री रोरो जेट्टी उभारण्यात आली आहे। फेरी बोट सेवेचे तिकीट दर प्रायोगिक तत्वावर काही महिन्यांच्या कालावधीसाठी देण्यात आले आहेत, जे अतिशय कमी दरात आहेत। व्यक्ती दीड 30 रुपये तर 4 चाकी वाहनांचे 200 रुपये आकारणी सुरू आहे। प्रदूषणमुक्त पर्यावरणस्नेही आणि आरामदायी असा जलवाहतूक सेवेचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने जनतेसाठी ही सेवा वेळेची बचत करणारी आणि दिलासादायक ठरेल असा विश्वास सागरी मंडळाचा आहे। विरार ते पालघर हा जलमार्ग नागरिकांसाठी तसेच रोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी सोयीचा ठरणार आहे। खरं म्हणजे या जलमार्गांमुळे वसई विरार ते सफाळा केळवा परिसरात प्रवास करणे सुलभ होणार असून त्यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे। पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून विरार येथून रस्ता मार्गे 70 किमीवर असणारे हे अंतर या जलमार्ग सोयीमुळे निम्म्यावर येईल। जलमार्ग हे अंतर केवळ 3 किमीवर येणार आहे, त्यामुळे वेळेची बचत देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे। एका फेरीत 100 प्रवासी आणि 33 वाहने वाहून नेण्याची क्षमता फेरी बोटीची असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। मात्र दुसऱ्या दिवशी रविवारी प्रवासी व वाहनांची संख्या जास्त पाहायला मिळाली, तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अजूनही सुरक्षा रक्षक यांची कमतरता पाहायला मिळाली। आलेल्या वाहनांना रांगेत लावण्यासाठी व शिस्तीचे पालन होण्यासाठी त्यातच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा रक्षकाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे, ती या ठिकाणी पाहायला मिळाली नाही। यामुळे सुरक्षा रक्षकाची कमतरता जाणवली। खरं म्हणजे जेट्टीवर पाहण्यासाठी अनेक पर्यटक व नागरिकांची दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। रोरोमधून प्रवास झाल्यानंतर जेट्टीवर उतरल्यानंतर वाहन चालकांसोबत प्रवासीही मोठ्या संख्येने येत आहेत। त्यामुळे हळूहळू येणाऱ्या काळात विरार ते सफाळे रोरोने आता गर्दी वाढणार आहे। यामुळे दोन्ही जेट्टीपर्यंत येण्या जाण्याचा मार्ग देखील नवीन झाला असेल तरी तो 4 पदरी होण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे भविष्यात येणाऱ्या काळात रोजचा वापर करण्याकरिता प्रवाशांना ट्रॅफिकची समस्या देखील जाणवणार नाही। नमस्कार मित्रांनो, मी रोरोमध्ये बसलो आहे। आपण पाहू शकता ही रोरो आणि अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये मारंबळपाडा इथून पलीकडे म्हणजे सफाळ्याच्या दिशेने ही पोहोचवेल। आपण पाहू शकता या रोरोमध्ये जवळपास 10 ते 15 गाड्या या ठिकाणी पार्किंग झालेल्या आहेत। 20 कार या ठिकाणी पार्किंग होऊ शकतात असं या ठिकाणी सांगितलं जात आहे। आपण पाहू शकता माझ्या मागे 4 व्हीलर पार्क झालेले आहेत, 2 व्हीलर पार्क झालेले आहेत। आता आपण रोरोमध्ये प्रवास करत आहोत। मारंबळपाडा येथून तर सफाळ्याच्या दिशेने समोर असलेली जेट्टी आहे, ज्यापर्यंत पोहोचणार किंवा 10 मिनिटामध्ये पोहोचणार। आपण पाहू शकता यामध्ये 20 ते 25 4 व्हीलर पार्क राहू शकतात।
या जेटीमध्ये आणि कमीत कमी 50 ते 100 बाईक या ठिकाणी राहू शकतात अशी या जेटीची कॅपॅसिटी आहे, या बोटीची कॅपॅसिटी आहे. आणि माझ्यावर आपण पाहाल तर अनेक प्रवासी या ठिकाणी आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. आपण पाहू शकता वरच्या भागामध्ये मी आता आपणास दाखवत आहे. वर मागे प्रवासी आहेत, जवळपास 200च्या आसपास प्रवासी असतील या बोटीमध्ये. आणि ही बोट आता निघण्याच्या तयारीत आहे. आपण पाहू शकता अवघ्या काही मिनिटातच या परिसरातून मारवलपाडा इथून पलीकडच्या साईडला आपलं नेऊन सोडेल. अगदी 1.5 तासाचा वेळ वाचवते सफाळ्याला जाण्याकरिता. विरारवासियांना जो सफाळ्याला जायला लागते तर तो पूर्ण फेरा घालून जावं लागतं आणि 1.5 तासाचा हा वेळ अवघ्या 10 मिनिटांमध्ये पलीकडे पोहोचवणार आहे. आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून, पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून. किती वेळ लागतो मारवलपाडापासून तर समोरच्या जेटीपर्यंत जाण्यासाठी? 10 मिनिटं लागतात. 10 मिनिटं लागतात का? आता ही जी फेरी सेवा सुरू झालेली आहे याच्यामध्ये किती गाड्यांची कॅपॅसिटी आहे? 4 व्हीलर, 2 व्हीलर आणि माणसांची किती कॅपॅसिटी आहे? 4 व्हीलरची कॅपॅसिटी 25 गाड्यांची 4 व्हीलर आहे आणि 20 2 व्हीलर. माणसाची कॅपॅसिटी 100. अच्छा, माणसं किती बसतात एकूण, म्हणजे प्रवासी किती बसतात? 100 पर्यंत कॅपॅसिटी आहे. 100 पर्यंत. तुमचं नाव काय? वैभव चौगले. अच्छा, ही जेटी सुरू झाल्यापासून लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो? चांगला प्रतिसाद. आज रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जास्त आहे. अच्छा, ही सेवा सुरू झाल्यापासून निश्चित लोकांना फायदा होतो का? तुमचं काय मत आहे? हो, फायदा भरपूर लोकांना सांगतात की आम्हाला सेवा झाल्यापासून फायदा भरपूर होता. अच्छा, साधारणतः ही जी सेवा सुरू झाली आता म्हणजे ही जी सुवर्णदुर्ग या कंपनीने म्हणजे सेवा सुरू केलेली आहे, अजून काहीतरी कमतरता वाटते असं वाटत नाही आहे का सुरक्षेचं? म्हणजे काही ठिकाणी सुरक्षेचं वगैरे थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम आहे, थोडं नव्याने सुरू झाले म्हणून का? नवीनच आहे ना, होईल हळूहळू सुरू होईल, सुविधा भेटेल. आपण पाहू शकता मागच्या साईडला मारवलपाडा जो जेटी आहे तो आपण सोडलेला आहे आणि अवघ्या काही मिनिटात आपण पलीकडच्या जेटीवरती पोहोचणार आहोत. साधारणतः ही सेवा सुरू झाल्यापासून अनेक लोक याचा लाभ देखील घेत आहेत आणि उत्सुकता देखील आहे तेवढीच नागरिकांमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये पाहत असतील माझ्या मागच्या भरपूर प्रवासी या ठिकाणी याचा लाभ घेत आहेत. आणि जो विरारला आणि सफाळ्याला जोडणारा हा एक मार्ग सुरू झाल्यामुळे अनेकांचा वेळ या ठिकाणी वाचणार आहे. कारण महामार्गाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर 1.5 तासाचा हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात आता होणार आहे.